लवकर मयूर घे. ना ए मयूर मी अरुण केदार जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. गेल्या 3 वर्षापासून विद्युत संबंधात आम्ही लगातार आंदोलन करत आहोत आणि यामध्ये कोळसा आमचा वापरला जातो, पाणी आमचं जाते, अन्नद्रव्य आमचे खराब होतात, सेल आमच्याकडून जाते, बिजली आमच्याकडे तयार होते आणि आम्हालाच बिजली महाग मिळते. तर ह्या महाग बिजलीच्या विरुद्ध बावनकुळेच्या विरुद्ध नितीन राऊत बावनकुळे यांच्याही घरावर मोर्चे नेऊन आम्ही आंदोलनं केले, पण तरी यांना अजून जाग नाही आली. म्हणून प्रिपेअर मीटरचा हे जो नवीन इश्यू यांनी तयार केला हा आम्हाला अमान्य आहे. बाकी राष्ट्रात बाकी प्रांतात 200 किंवा 300 युनिटपर्यंत विद्युत फ्री आहे. दिल्लीमध्ये तर एकही जनरेट पॉवर नाही आहे, तरी ते लोक 200 युनिट 300 युनिटपर्यंत फ्री देतात. हरियाणातून बिजली विकत घेतात आणि दिल्लीला ते वापरायला देतात. मग अशा प्रकारे सगळे प्रांत करू शकते, मग महाराष्ट्रावर हा अन्याय का? याच्यासाठी आम्ही नेहमी लढत राहिलो. स्मार्ट मीटर तर रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही, तो चुकीचा आहे. जेवढे काही आंदोलन करते तुम्ही ब्रॉडकास्टिंगवाले जे लोक आहात, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन पहा. ज्यांनी आंदोलन केले त्यांना इतकं मूर्ख बनवत गेले का ते पुन्हा आंदोलन करायला निघाले. कारण की तो जेव्हा रद्द करायचा आहे तुम्हाला, तर विधानसभेत तो प्रश्न पारित करा, अप्पर हाऊस आणि लोअर हाऊसमध्ये त्याला मान्यता घ्या आणि दिल्लीमध्ये सुद्धा त्याची मान्यता घ्या, तरच तो होईल. आता हे निवडणुकी आंदोलन सुरूच राहणार आहे. हे आंदोलन जोपर्यंत विधानसभेत हे ठराव घेत नाही तोपर्यंत चालू राहील आणि तोपर्यंत आम्ही ही लढाई लढत राहू आणि स्मार्ट मीटरसाठी आमच्यापैकी कोणीही मीटर लावू देणार नाही. या वृत्तीने आम्ही हे आंदोलन करतो. निर्णय रद्द नाही. जय विदर्भ पार्टी विदर्भ आणि खास करून माननीय अरुण केदारजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं. मी रस्त्याने जाता जाता मला हे आंदोलन दिसलं म्हणून मी थांबलो, त्यांचं निवेदन घेतलं आणि परवापर्यंत या विषयाची जे अपग्रेड आहे ते सांगितलं की माननीय देवेंद्रजींना जेव्हा आम्ही या स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर घरगुती ग्राहकाला लावू नका, कॉमर्शियलला लावू नका, जोपर्यंत जनतेच्या मनात संभ्रम आहे, जनता याकरता संभ्रमित झाली आहे की जेव्हा प्रीपेड मीटर लागलं आणि समजा 300 रुपये भरले मोबाईलसारखे, 300 रुपयाचं युनिट संपलं का लाईन बंद, वीज बंद, हा जो एक भीती निर्माण झाली आहे, या भीतीच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजींनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. ते मी यांना सांगितलं आहे की जोपर्यंत जनतेच्या मनातला संभ्रम, जनता जोपर्यंत समाधानी होत नाही तोपर्यंत असा कुठलाही निर्णय होणार नाही. त्यांनी मला स्वतः बोलले आहे आणि मी आश्वस्त करतो माननीय देवेंद्रजीकडनं की घरगुती ग्राहकांना आणि आता कॉमर्शियल ग्राहकांना कुठलंही स्मार्ट मीटर लागणार नाही आहे. फक्त इंडस्ट्रीयल ग्राहक जे मोठ्या उद्योग आहेत, कंपन्या आहेत, जिथे लॉसेस आहे मोठ्या प्रमाणावर, त्या ठिकाणी मला वाटतं स्मार्ट मीटर लागणार आहे आणि तोपर्यंत घरगुती ग्राहकाकरता निर्णय नाही. जे आंदोलन केलं त्यांचं मी निवेदन स्वीकारलं आहे. उद्या मी सरकारकडे पुन्हा एकदा बोलेल. नाही, सरकार एकदा विधिमंडळात वगैरे ह्या चर्चा निघणार आहे, विधिमंडळात चर्चा उपस्थित होणार आहे, त्यावेळी माननीय ऊर्जा मंत्री उत्तर देतील. मी जय विदर्भ पार्टीतर्फे तुम्ही दिल्लीला जाऊन आले देवेंद्र फडणवीस सोबत होते, काय चर्चा झाली, काय विषय होता? ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही आता आमचा पराभव झाला, काही ठिकाणी आम्ही हारलो आहे, त्यामध्ये आम्ही बूथ वाईज विश्लेषण केलं आहे. ज्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सीट हरल्या त्या ठिकाणी जे आमचे उमेदवार हरले आहेत त्याचं बूथ वाईज विश्लेषण आम्ही केलं आणि ते बूथ वाईज विश्लेषण आम्ही आपल्या केंद्रीय पक्षाकडे सादर केलं आहे. विधान परिषद निवडणुका पुढील काळामध्ये त्या संदर्भात आणि विधानसभा येणार आहे, काही उमेदवाराचे नावं आमच्याकडे आले राज्य पार्लमेंटरी बोर्डात, ते आम्ही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला दिले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी कोणतीही चर्चा झाली नाही.
केवळ विधान परिषदेचे जे पार्लमेंटरी बोर्डाकडे नावं आले होते त्यांची चर्चा झाली आणि आम्ही जिथे पराभव झालो आहे, ज्या ठिकाणी आमचा पराभव झाला, कुठल्या कुठल्या बूथवर आम्हाला कमी मतं मिळाले, त्या बूथचं आम्ही ॲनालिसिस केलं आहे. आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहे. भाऊ, तुम्ही दिल्लीला गेले होते, देवेंद्र फडणवीस देखील सोबत होते. नेमका काय दौरा होता, कोणासोबत भेट झाली, काय चर्चा? राज्यातल्या 97,100 बूथवर ज्या ठिकाणी आम्ही मागे राहिलो आहे, तर बूथ वाईज ॲनालिसिस आम्ही केलं आहे. त्या बूथचे नावही काढलेले आहेत की कुठल्या बूथवर आम्ही मागे राहिलो, कुठल्या कारणाने मागे आहोत, त्याचं विश्लेषणही आम्ही केलं आहे. आणि विधान परिषदेमध्ये जे उमेदवार काही आमच्याकडे अर्ज आले आहेत पार्लमेंटरी बोर्डामध्ये, ते अर्ज आम्ही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला दिले आहेत. एक मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात आणि विधान परिषदेच्या ज्या निवडणूक आहेत त्याला देखील चर्चेला तर बोललं जातं. हां, मंत्रिमंडळ विस्ताराची अशी कुठलीही चर्चा झाली नाही, पण मात्र विधान परिषदेच्या जागेकरता चर्चा झाली आहे. किती नावं दिली गेली तुम्ही? आमच्याकडनं जवळपास 18 नावं आले होते, ते 18 नावं पाठवले. आपण बघू शकतो की चंद्रशेखर बावनकुळे आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी जे 18 नावं आली ती 18 नावं केंद्रीय समितीकडे पाठवल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.